नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी. अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 ते 17 फेब्रुवारी 2026 पर्यंतच साप्ताहिक राशी भविष्य आता आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आपला जो कार्यक्रम आहे तो आहे प्रश्न मालिका. त्या प्रश्न मालिका कार्यक्रमात पहिला प्रश्न आपल्याला आला आहे बीड वरून आणि विचारला आहे सुनीता यांनी आपल्या मुलीसाठी. तिचं नाव आहे दीपाली. दीपालीचा प्रश्न असा आहे की तिच्या विवाह संदर्भात विवाहाच्या बाबतीमध्ये प्रश्न आहे की विवाह कसा असेल, काय असेल, तिचं जीवन कसं असेल, संसारिक जीवन. काही अडचण येणार नाही तिच्या विवाह जीवनामध्ये. अगदी किरकोळ अडचण जशी आपण म्हणतो तशी ती अडचण आहे, फार मोठी अडचण नाही. याचं कारण असं आहे की तिच्या पतीचा अधिपती रवी हा केंद्रात आहे आणि पती स्थानामध्ये गुरु सारखा उत्तम ग्रह बसलेला आहे आणि पती स्थानावरती कोणत्याही पापग्रहाची नजरच नाहीये. फक्त एकच ग्रहाची नजर आहे, तो म्हणजे शनी चंद्र युती. आणि ती एक केवळ अडचण आहे. विवाहाच्या निश्चितीसाठी तुम्हाला ते येऊ शकेल, पण त्याही पेक्षा आपल्याला हे बघायचंय की पत्रिकेत काही दोष आहे का, काही अडचण आहे का. तर पहिला दोष आहे पत्रिकेला नजर लागलेली. तिला लक्षात घेऊ, दीपालीला नजर लागण्याचा त्रास आहे. त्यामुळे ती नजर पहिल्यांदा आईने 5 शनिवार घरी उतरवायची असते आणि ती कशी उतरवायची यासाठी मात्र आपल्याला व्यक्तिगत मार्गदर्शन घ्यावं लागेल. दुसरं काय झालंय की पत्रिकेमध्ये शनी चंद्र युती विषययोग आहे आणि त्या विषययोगाची पहिलीच दृष्टी पती स्थानावरच जाते. म्हणजे कदाचित बाबा विवाह जुळवताना घरामध्ये एखादं वादळ आलेलं आहे की बाबा विवाह निश्चिती कोणाशी करायची, कोणासोबत करायची, तो व्यक्ती कोण आहे, वगैरे वगैरे. म्हणजे माता पित्यांची इच्छा वेगळ्याच व्यक्तीकडे आहे, हिची इच्छा वेगळ्याच व्यक्तीकडे आहे. तर अशी ती स्थिती आपल्याला बघायला मिळू शकते. पण विवाहानंतरचं जीवन कसं तर उत्तम राहील. जोडीदार आपल्या जन्मस्थानापासून दक्षिण दिशेकडील मिळेल. जोडीदार मनासारख्या क्षेत्रातील असेल, मनासारखा असेल. विवाहानंतरचं जीवन अतिशय उत्तम आणि भरभराटीचं, सौख्याचं, प्रगतीचं, लाभाचं, कार्याचं असेल, यात काही शंका नाही. पण काही अडचणी मात्र पत्रिकेत आहेत. त्या अडचणी तिच्या मात्र भविष्यासाठी अडचणीच्या ठरू नयेत, यासाठी मात्र एक वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला घ्यायला पाहिजे. आता असेच प्रश्न आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलला आपण पाठवा. फक्त पाठवताना आहे ना जरा नीट पाठवता. काय पाठवायचं की आपल्याला पहिल्यांदा आपली तारीख, आपला महिना, आपलं वर्ष, जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि आपला प्रश्न काय आहे तो डिटेल मध्ये लिहून पाठवायचा, जेणेकरून मला उत्तर द्यायला सोपं जाईल. आता आपण सुरू करणार आहोत या आठवड्याचं राशी भविष्य. सुरुवात करूयात मेष राशीपासून. आणि मेष राशीला या आठवड्याची सुरुवात कशी आहे? धोक्याची घंटा वाजवणारी सुरुवात असणार आहे. अतिशय त्रासाची आहे, मनस्तापाची आहे, कॉन्फिडन्स कमी होणारी आहे, खच्चीकरण होणारी आहे, केसाने गळा कापला जाणार आहे, विश्वासघात होणार आहे, जुने एखादे प्रसंग आठवणार आहेत, वाईट प्रसंग आठवणार आहेत, कुठेतरी घेरलं गेल्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. हे सगळं सुरुवातीला लक्ष द्यावं लागेल. म्हणजे प्रकृती असेल, प्रगती असेल, म्हणजे आर्थिक असेल, मानसिक असेल आणि शारीरिक असेल, तिघी गोष्टींची सुरुवात एकाच वेळेला खडतर होईल. पुढे मात्र चांगलं दिसतंय, उत्तम आहे, छान आहे, पण आधीच मात्र काट्याकुट्यातून आपण चाललेलो आहोत, अशी ती स्थिती आपल्याला बघायला मिळते. काय असं माहितीये का, काही वेळेला आपल्याला आहे ना आधी असं वाटायला लागून जातं की बाबा आता काही खरं नाही, आता काय सगळं झालं, आता काय त्रासच आहे, हे प्रश्न सुटणारच नाही. तसं नाहीये. काही प्रश्न असतात की ते चिघळलेले असतात, रेंगाळलेले असतात, ते तात्पुरतात आपल्याला वाटतात त्रासाची, नंतर ते प्रश्न सुटायला लागतात. आणि तो हाच कालावधी आहे. कारण नंतर सगळं उत्तम आणि छान घडायचंय, जे प्रगतीसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, भावी जीवनासाठी, संसारासाठी सगळं व्यवस्थित असेल, पण पुढे काही अडचण नाही. 2 दिवस मात्र किंवा पहिल्या सुरुवात जी आहे ती मात्र आपल्याला अडचणीची असेल, त्याची मात्र आपण काळजी घ्यायची. मेष राशीवाल्यांनी उपासना करायची गणपतीची. पुढे आहे वृषभ राशी. वृषभ राशीसाठी तर एक स्थिती जी आहे ना ती चांगली आहे. सुरुवात एकदम रोमॅन्टिक होणारी, परिवारातून आहे. दोघी बाजू एकाच वेळेला आपल्याला येत आहेत. एक बाजू आहे की संसाराला पूर्ण वेळ देता आला पाहिजे, पती पत्नीने एकत्र वेळ घालवायचा आहे, एकमेकांचे विचार समजून घ्यायचे, एकमेकांना जे काही आदान प्रदान करायचे ते सगळं करायचंय. आणि एका बाजूला मात्र अडचणी आहेत, एका बाजूला मात्र त्रास आहे, एका बाजूला मात्र समस्या आहेत, एका बाजूला मात्र विलंब होतोय, एका बाजूला मात्र अपयश आहे, एका बाजूला मात्र एकदम अडकल्यासारखी स्थिती आहे. आणि हे सगळं होत असताना मात्र म्हणून काय करायचं, काय वेळेला काय माहितीये का गो, की एखादा कालावधी आपला अडचणीचा यायला लागतो ना, किंवा असं वाटायला लागतं ना की कुठेतरी आता अडचण निर्माण होऊ शकते, कुठेतरी आपण अडकणार आहोत.
अशा वेळेला मात्र पती पत्नींनी एकमेकांना का नाही सांगून आपण समजून घेत विचार एकमेकांचे काहीतरी मार्ग निघतो प्रत्येक विषयाचा, मग व्यवसायाचा असेल किंवा प्रगतीचा असेल, घराचा असेल, जागेचा असेल, पण एकमेकांशी बोला, एकमेकांना सांगा, हाच तोच कालावधी आहे. जर असं जर झालं पती पत्नीने मिळून जर निर्णय केला तर मग मात्र तो विषय आणि तो प्रश्न आपण सोडवू शकू असा हा कालावधी. वृषभ राशी वाल्यांसाठी हा उपासनाचा कालावधी असेल लक्ष्मीनारायण. पुढे आहे मिथुन राशी. मिथुन राशी वाल्यांसाठी आठवडाभर परीक्षा आहे, तयारी ठेवा. रोज तुम्हाला पेपर द्यायचा आहे, रोज तुम्हाला समस्या आहे, रोज तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्या आठवड्यामध्ये काही मोठं विशेष करायचं नाहीये, या आठवड्यामध्ये मोठे निर्णय घ्यायचे नाहीयेत, या आठवड्यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करायचे नाहीयेत. उलट काही निर्णय आपण स्टँड बाय ठेवायचे आणि तसं जर झालं तरच हा कालावधी आपल्याला सोपा आणि सरळ जाणार आहे. काय होतं मध्ये का की आपण सगळं मनातलं आहे ना सगळं व्यक्त करतो सगळ्यांना आणि तिथे आपली फसगत नेमकी होऊन जाते. म्हणजे अनेकांनी आपला तर गैरफायदा घेतलाय, आतापर्यंत गैरफायदा घेतलाय. ज्याने आपलं काम सोयीप्रमाणे करून घेतलं आपल्याला टाटा टाटा करून मोकळे झालेले आहेत. आणि ते जे काही दुःख शैल्य असतं ते जास्त त्रासाचं असतं. काही वेळेला तर आपण इतका विश्वास ठेवतो समोरच्यावर ते विचारूच नका तुम्ही, आणि तो विश्वासाचा नंतर घात होतो. आणि घात असा तसा नाही ना, रितसर केसाने घास कापला ना, ती एक आपल्याला दुःख देणारी घटना प्रसंग येते. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्या प्रकृती सांभाळता येत नाही, ती पुन्हा अडचण आहे, पुन्हा संसारावर लक्ष देता येत नाही. एवढं बरं आहे की सध्या ग्रहमान तुम्हाला टॉप चाललेलं आहे, नाहीतर हा कालावधी देखील तुम्हाला नको नको साकून टाकला असता. म्हणजे आपण आता 100 पैकी आपण 70% आपल्याला अडचण निर्माण होईल, 30% आपण त्याच्यातून मार्ग काढू शकू, पण 70% त्रास तर फिक्सच आहे ना. म्हणजे आपल्याला आता करायचं नाहीये ते सगळं आपण तर थांबवायचंय. फक्त नित्याची कामं, रोजची कामं, विशेष कामांकडे लक्ष न देता नित्याच्या कामावर लक्ष द्या. मिथुन राशीवाल्यांनी उपासना करा शिवशक्ती. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी पण सुरुवात मात्र एकदम धडाक्यात दणक्यात होणारी सांगतो आताच तुम्हाला, धडक्यात एकदम. आणि अशी काही दणक्यात सुरुवात होईल आपली आठवड्यामध्ये की एखादा प्रश्न संततीचा पण सोडवू शकू आपण. त्यांचंही आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी आपल्याला काही करता येऊ शकेल, कारण तो एक विषय चिंतेचा असतोच ना आपल्यासाठी. मुलांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये काही कोणती आपल्याला अडचण दिसायला लागली, वाटायला लागली, ती सोडवायचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे, माता पिता म्हणून. भले मुलगा किती मोठा झाला असेल तरी सुद्धा आपलाच प्रश्न आहे की नाही तो, मग तो आपला प्रश्न आपण सोडवू शकू असा हा. बरं, या कालावधीमध्ये अजून एक गोष्ट करायची, म्हणजे आपण जर आजारी पडलोच ना तर शरीराने पडणार नाहीये, मनाने पडणार आहेत. ती मात्र काळजी घ्यावी लागेल आपल्याला, हे आत्ताच सांगतोय. त्याच्यामुळे तिथे मात्र एवढं लक्षात ठेवा की सर सलामत तो पगडी 50, बाकी 4 काम नंतर करू, पण पहिल्यांदा प्रकृतीकडे लक्ष द्या. एवढं मात्र या आठवड्यामध्ये झालं जमलं तर पत्नीची तर साथ आहेच ना. कारण आता सध्या पत्नीचा अधिपती किंवा पतीचा अधिपती शनी भाग्यात फिरतोय जबरदस्त. आणि तुम्हाला सांगतो ना, कर्क राशीवाल्यांसाठी 1 जून नंतर मात्र तुम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही, तुम्ही भल्या भल्यांना गाठणार नाही मग त्यावेळेला. का? कारण त्यावेळेला तुमच्या राशीमध्ये गुरु येणारे, शिवाय तो तिथे उच्चचा होणारे, त्याची दृष्टी पत्नी स्थान, संतती स्थान, भाग्यस्थानावर जाणारे, राशीला पंचम योगामधला शनी आहे, त्याच्यामुळे तो कालावधी तुम्हाला टेकअपचा असणार आहे. हे पण सांगतो. आज मात्र आपल्याला जी परिस्थिती आहे ती मात्र तशीच कंटिन्यू ठेवा. आता घाई गडबडीमध्ये जॉब सोडू नका, एकदम बदल करू नका, व्यवसायामध्ये काही नवीन ऍड करू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची फक्त आणि फक्त महादेव. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी हा कालावधी सुखावणारा असेल. सुखाचे काही प्रसंग समोर यायचे आहेत. अर्थात ते सुख आपल्या मनावर आहे ना. माझ्याकडे आधी एक गाडी आहे, आता मला पुन्हा कशाला गाडी घ्यायची? माझ्याकडे एक घर आहे, पुन्हा कशाला घर घ्यायचंय? म्हणजे तो काही प्रश्न नाही. सुख म्हणजे काय तेच नसतं. असं एक वेगळं सुख तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येईल, ते म्हणजे गरीब लोकांसाठी, रंजलेले, गांजलेले, दीन दुबळे अशा लोकांना आपण काही मदत करू शकू का? असं जर करता आलं तर त्यापेक्षा सुखावणारा उत्तम कालावधीच नाही. सुखाचा अत्युच्च भाग जो असतो तोच असतो, तो तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येणार आहे. बाकी काय फिरायला जायचंय, हिरायला जायचंय, नाटक सिनेमा करायचंय, मित्रांबरोबर वेळ घालवायचंय, ते तर आपण केव्हाही कधी करू शकतो. त्याला काय लागतंय? सगळे तयारच असतात, नाही तरी फक्त फोन करायची वेळ असते. पण त्यापेक्षा वेगळं समाधान तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि ते जर झालं ना तर या आठवड्यामध्ये सगळे आनंदाचे, सुखाचे, प्रेमाचे प्रसंग समोर येतील, कौटुंबिक प्रसंग समोर येतील.
कोणताही प्रश्न जटिल वाटणार नाही आपल्याला. आहे थोडी तुम्हाला अडचण आहे प्रत्येक कामामध्ये, कारण तुम्हाला सध्या शनी 8वा चाललेला आहे, त्यामुळे आहे ना अडचण आहे, मान्य आहे, पण तेवढी नाहीये, तेवढी नाहीये. बरं जी अडचण आहे ती काय आज सोडवली पाहिजे असं काही जरुरी नाहीये. ती 4 महिने सुटेल ना, काय फरक पडतोय. पण नित्याचे काम मात्र व्यवस्थित चाललेले आहेत ना, ते जास्त महत्वाचं. पुढे सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची काल भैरव. पुढे कन्या राशीवाल्यांसाठी तर काय ते एक तर ग्रहमान उत्तम चाललेले आहेत. सध्या आत्ताचा आठवडा उत्तम चाललेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना की कन्या राशीवाल्यांचे 5 उंगल्या घी मध्ये सध्या. म्हणाल तसं, सांगाल तसं, होईल तसं सगळं आपल्या मनावर आहे. आपण ठरवलं की ते झालं समजायचं. कारण या आठवड्यामध्ये काही विशेष बदल देखील आपल्याला करता येतील. मग नोकरी संदर्भात असतील, व्यवसायामध्ये असतील. आता सांगतो आहे, जर काही निर्णय करायचे असतील तर हा आठवडा चांगला आहे. हो, म्हणजे त्या आठवड्यामध्ये आपल्याला नवीन व्यवसायाला सुरुवात करता येईल किंवा कामामध्ये बदल करता येईल. नवीन नोकरीची प्राप्ती करून घेता येईल. परदेश गमनाची कामं सोडवता येतील. अजून बरंच काही करता येणार आहे. फक्त ते तुम्ही ठरवायचंय की आपल्याला कोणतं काम कसं करायचंय आणि बदल कोणता करायचा आहे. मनावरती घ्या आणि बदल करा, काही हरकत नाही. यापेक्षा अजून एक गोष्ट सांगतो, ती तुम्हाला आवडेल. ती म्हणजे घराची आहे, ती म्हणजे गाडीची आहे. मनामध्ये असलेली एखादी गोष्ट घरासंबंधी, गाडी संबंधी म्हणजे वाहनासंबंधी आणि स्थावर मालमत्ता, जमिनीचा व्यवहार जो विक्री होत नाहीये, खरेदी असेल किंवा विक्री असेल, असे जे काही व्यवहार असतात ना आपल्या जीवनात याच्यातले जमिनीचे, ते व्यवहार मात्र या आठवड्यामध्ये पूर्ण जाऊ शकतात. पण फक्त एक मध्यस्थी लागेल. तो हा आठवड्यामध्ये तुमचं ते काम होणंच जाणार आहे. फक्त तुम्ही कामाला लागा. इतके उत्तम आणि ग्रहमान तुम्हाला अनुकूल चाललेले आहेत. सध्या समसप्तक योगात शनी आहे, गुरु महाराज अनुकूल आहे. त्याच्यामुळे तुम्ही मात्र बाबा सध्या तर तुम्ही तर आसमंतामध्ये आहेत. तुम्ही त्या तुमच्या आता फक्त तुमचं स्वर्ग फक्त 2 बुट राहिले आता. असे तुमचे सध्या ग्रहमान चालू आहेत, त्याचा लाभ करा. कन्या राशीवाल्यांनी उपासना करा गणपतीची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाल्यांसाठी सुद्धा तसाच कालावधी जाणार, तसाच कालावधी, सुंदर कालावधी. कारण तुळा राशीवाल्यांसाठी पण ग्रहमान न्यूट्रल चाललेलं आहे. आता फक्त आपल्याला एवढं बघायचंय की एखादं काम जर नाही झालं, ठीक आहे, हरकत नाही. त्याचा राग, त्याचा सगळा परिणाम आपल्या कुटुंबावर काढू नका. बरं, जिकडे उत्तम चाललंय म्हणजे 10 गोष्टी आपल्या अनुकूल झाल्या, एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर तो राग करून चालणार नाही. कारण या आठवड्यामध्ये जिभेवर खडी साखर ठेवा, बस गोड बोला. जीभ हे शस्त्र समजा आहेच ते. जर का तुम्ही तुमच्या बोलण्याने काही एखादं बोललं गेलं तर होणारं काम पण बिघडून जाणार आहे. असं सगळं परिणाम या आठवड्यामध्ये दिसेल आणि तसं मात्र होऊ देऊ नका. बाकीचा काही विचार करू नका. मग तुम्ही चढत्या क्रमाने पुढे जाणार. मग तो तुमचं अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य, तुमचं कला क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही स्वतंत्र व्यावसायिक असाल की तुम्ही एका उच्च पदस्थ असाल, तर हाच कालावधी तुम्हाला टेक ऑफ करायचा आहे. टेक ऑफ. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा, कामाचा दगदग असून सुद्धा मी मला वेळ काढला ना आणि माझ्यासाठी मी वेळ दिला स्वतःला, हे एक समाधान, ही एक शांती जी आहे ना, तुम्हाला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. तुळा राशीवाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये फक्त फक्त आणि लक्ष्मीची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांसाठी हा कालावधी अनुकूल, पण मूळ ग्रहमान मात्र अडचणीचं आहे. आपलं मूळ ग्रहमान 8वा गुरु सुरू सध्या, आणि तोच गुरु एखाद्या कामामध्ये खो घालतोय. त्याचं मूळ पाठबळ आपल्याला मिळत नाही जेव्हा मिळाला पाहिजे तेव्हा, आणि तीच एक अडचण आहे. तर हा कालावधी टोकाचा आहे, एकदम आनंदाचा आहे, भरभराटीचा आहे, सुखाचा आहे, समृद्धीचा आहे. पण जे 100 पैकी 1% योगदान मी दिलं, ते 100 पैकी 100 मला मिळायच्या ऐवजी मला फक्त 17% मिळालं. मग 30% कुठे गेलं? हा जो काही प्रश्न पडतोय ना, त्याला कारण तो गुरुच आहे, बाकी काही नाही. या आठवड्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असाल, कुठेही कोणतीही अडचण नाही, कुठेही वादविवाद नाही, कुठे कोणतेही वाईट प्रसंग समोर येणार नाहीत. उलट एखादी जबाबदारी मिळाली, कुठे बाहेर जिल्ह्यामध्ये जावं लागलं, बाहेर राज्यात जावं लागलं, तर असं सुद्धा एक प्रवासाचे योग या आठवड्यामध्ये येत नाहीत. भावंडांचा आपल्याला काहीतरी चांगला सहवास मिळाला, त्यांचं सहकार्य लाभलं, तो एक आनंद आहे. मग हे सगळं होतंय, फक्त कुठेतरी कमी पडतोय ना, होती गुरुमुळेच कमी पडतोय आपण. म्हणून दर गुरुवारी दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा आणि गौपूजन करा. धनुराशी वाल्यांसाठी ह्या कालावधीमध्ये खडतर प्रवास सुरू होणार. पहिलाच सुरुवातीच्या कालावधीत खडतर प्रवासांचा एकदम काटाकुट्यांचा रस्ता आहे, गोल गोल घेट्या घालतोय. टेकअपची वेळ नाहीच आहे.
अशा ते सगळं वाटायला लागेल. त्यामध्ये काहीतरी परेशानी आहे, अनपेक्षित खर्च उभे राहिलेले आहेत, कुठेतरी वादविवाद झालेला आहे, कुठे कोर्टात जावं लागलंय आहे, काय काय नको नकोच होऊन जातं. पहिले 2-3 दिवस तर ना तुम्ही हैराण होऊन जा. अशी सगळी ती स्थिती सगळं. पण पुढे मात्र सगळं व्यवस्थित असणार आहे. मग जी आपल्याला आता अडचण दिसते, थोडीशी समस्या वाटते आहे, ते थोडस टाळाटाळ केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काही गरजेचं नाही आपण पुढे पुढाकार घेतला पाहिजे. काही वेळेला आपण दुर्लक्ष केलं हरकत कुठे आहे? काही वेळेला आहे ना कामावर लक्ष दिलं चांगलं असतं. तुम्ही अशा कालावधीमध्ये जेवढं कामावर व्यस्त राहाल ना तेवढं तुम्ही चांगलं राहतं. नको तिकडे आपण जर मध्ये पडायला गेलोत ना मग सगळं खाबर आपल्याला फुटणार हे लक्षातच ठेवा. आणि तोच हा कालावधी, बाकी काही नाही. बाकी सगळं पुढे छान आणि अनुकूल आहे. धनुराशीवाल्यांसाठी उपासना करायची फक्त महादेव. पुढे मकर राशी, मकर राशीवाल्यांसाठी वा लाभ हे लाभ, चप्पड फाडके लाभ दिसतोय आता सध्या. तर लाभ काय फक्त ते पैशाला नका समजू. पैसा म्हणजे काय सर्वस्व थोडी आहे. पद आहे, प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, गौरव झाला, पुरस्कार प्राप्त झाला, इन्क्रीमेंट मिळालं, बढती बदलीचे योग आले. किती छान सुंदर, ऐकायला किती छान वाटतं. मग हे सुंदर सुद्धा प्रत्यक्षात घडणार, सुरुवातीलाच घडणार, तुम्हाला अनुभव येणार, तुमचा उदो उदो होणार, तुमचा मार्ग मोकळा होणार, हे सगळं होणार. फक्त ते टिकून ठेवा, ते टिकून ठेवा मात्र लक्षात घ्या. नाहीतर अख्खा माठ भरला होता आणि तिथे काही छिद्र पडलं, सगळं वाहून गेलं. ते थेंब 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 सगळं संपून गेलं. असं मात्र या आठवड्यामध्ये मात्र निश्चित होणार आहे, हे पण सांगतोय, निश्चित होणार आहे. आणि ती धार मात्र थांबवता आली पाहिजे. ती जर थांबवली गेली आठवड्यामध्ये मग तुम्ही आठवड्याचा शेवट म्हणाल की खरोखर आठवडा आपल्याला मनासारखा गेला, मना जोगता गेला, कुठे अडचण आली नाही. जी अडचण आहे ती बरं का लक्षात घ्या. तो गळती ना गळती, ती गळतीच तुम्हाला थांबवायची, तीच तुमची अडचण आहे. ती तुम्हाला थांबवता आली की तुमचं कामच झालं. मकर राशी बाल्यांनी उपासना करायची, उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी बाल्यांसाठी हा आठवड्यामध्ये दोघी गोष्टी एकाच वेळेला घडण्यात तुम्हाला दिसतात. दोघी गोष्टी एका बाजूला काम तुम्हाला जेवढं जोरात झालं, थोडा तुझा लाभ पण जोरात झाला. लाभ जोरात झाला, कामामध्ये मन लागायला लागलं, कामात मन लागायला लागलं, लगेच प्रमोशनचे योग आले. प्रमोशनचे योग आलेत, लगेच अधिकाऱ्यांनी आपल्यावरती खुश होऊन शाबासकीची छाप दिली. शाबासकीची छाप दिली, लगेच आपल्याला बढती बदली मिळाली. बढती बदली मिळाली, लगेच काय ते सगळं एकावर एक आहे, सगळं त्याला जाईल, सगळं बिल्डिंगच बांधणार आता. पण ती सगळी बिल्डिंग प्रगतीची असेल. एक एक पाया तुम्हाला चढायचा आठवडाभर. आठवडाभर तुम्हाला जे चढायचंय ना ते एक एक पायरी चढायचंय. लक्षात घ्या. चढताना मात्र दमछाक होईल, चढताना मात्र तुमच्या प्रेशर येईल, चढताना मात्र तुमच्यावरती थोडस दडपण येईल, चढताना मात्र आपल्याला तो वेळेचं बंधन नसणार. हे सगळं होणार. पण एका विशिष्ट वेळेनंतर तुम्ही शिखरावर बसणार, मग तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. असा हा कालावधी आहे. पण रोखू शकेल का? हो, रोखू शकेल. थोडी अडचण येईल मात्र, जिकडे आपण घसरतोय की काय असं वाटायला लागेल, असं वाटायला लागेल घसरतोय की काय. काय वेळेला घसरून सुद्धा जाल, म्हणजे ती पण एक पुन्हा अडचण आहेच. पण घसरताना मात्र सांभाळून बरं, कारण तुम्ही तुमच्यामुळे घसरणार नाहीच आहेत, तुम्ही दुसऱ्यामुळे घसरणार आहेत. ती जर आपण सावधगिरी बाळगली आठवड्यामध्ये, मग हा आठवडा तुम्हाला शेवटपर्यंत चढत्या क्रमाने वर घेऊन जाईल. चिंता करू नका. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची शिवपरिवार म्हणजे गणेश, लक्ष्मी, पार्वती, महादेव. पुढे मीन राशी. मीन राशीवाल्यांना तर काय कुंभ राशीवाल्यापेक्षा पण अजूनच चढता क्रम आहे. पण त्यांची स्थिती मात्र एकदम पायामध्ये बेड्या पडल्यासारखी वाटते मला. का? कारण चौथा गुरु चाललेला आहे. का? 7.5 सुरू आहे. म्हणजे इकडे गुरुबळ पण नाही, इकडे शनिबळ पण नाही. म्हणजे चालताना ना एकदम रेटावं लागतंय, रगडावं लागतंय, घासावं लागतंय, सहज मिळत नाहीये, मेहनत घ्यावी लागते आहे. नशिबाची साथ आहे का? हो, साथ आहे. काम उत्तम चाललंय का? हो, उत्तम चाललंय. लाभ होतोय का? हो, लाभ पण होतोय. म्हणजे सगळं काही छान दिसतंय, उत्तम होतंय असं वाटतंय. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही होत नाही, हाती काही लागत नाही. फक्त चित्र रंगवलं तुम्ही समोर, चित्र दिसतंय फक्त, प्रत्यक्षात ते मात्र हाती काही लागत नाही. ही जी स्थिती आहे, ही स्थिती मात्र या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि तसं होऊ नये यासाठी मात्र दर गुरुवारी दत्त दर्शन, दत्त उपासना, सद्गुरु सेवा आणि गौपूजन करा. आणि मग बघा की तुमचाच मार्ग एकदम सोपा आणि सरळ तुम्हाला दिसेल चढताना. आणि मग तुम्हाला आठवडाभर काही तसं अडचण येणार नाही. मग अडचण जर येणार नसेल तर आमचं राशी भविष्य बघा. राशी भविष्य बघा.
यासाठी तुम्हाला आमच्या जन व्हॉइसला युट्यूबला सबस्क्राईब करावं लागेल, फेसबुकला फॉलो करावं लागेल, इंस्टाला फॉलो करावं लागेल. तुमचे प्रश्न असतील ते पाठवावे लागतील आणि त्यासाठी आमचा हा कार्यक्रम बघण्यासाठी आमच्या जन व्हॉइस या न्यूज चॅनलवरती आपण लक्ष ठेवावं लागेल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आणि पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आपणा सर्वांना माझा नमस्कार.